धाराशिवच्या जागेवरनं सुद्धा महायुतीमध्ये काहीसा तिढा पाहायला मिळतोय। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेली आहे। धाराशिवमधनं राणा जगजित सिंग यांनी निवडणूक लढावी अशी विनंती अजित पवारांनी केली होती, पण राणा जगजित सिंग यांनी त्याला नकार दिला। तर दुसरीकडे नुकतेच भाजपत आलेले माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना घड्याळ चिन्हावरनं निवडणूक लढवावी असं सांगितलं गेलं, मात्र ते कमळाच्या चिन्हावर म्हणजे भाजपकडनंच निवडणूक लढवण्यासाठी आग्रही दिसतात। त्यामुळे आता उमेदवारी द्यायची कुणाला हा प्रश्न महायुतीसमोर निर्माण झालाय। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, धाराशिवचा तिढा नेमका काय आणि तो सोडवण्याचे प्रयत्न कसे सुरू आहेत सध्या? धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच ही जागा मिळते अशा पद्धतीची माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये राणा जगजित सिंह यांना लोकसभा निवडणूक लढवावी अशा पद्धतीचे अजित पवार यांना सातत्यानं 2 वेळा विनंती केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांना म्हटलं होतं की या लोकसभा मतदारसंघातून राणा जगजित सिंह यांना निवडणूक लढवावी, मात्र ती निवडणूक लढायला त्यांना नकार न दिल्यामुळं या ठिकाणाहून आता दुसरा उमेदवार कोण असणार या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यावेळी जर पाहायला गेलं तर भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी इच्छुक होते आणि त्यांना सातत्यानं म्हटलं होतं की मला या लोकसभा मतदारसंघात लढायचं असेल तर मी भाजप या चिन्हावरच लढेल। एकंदरीतच सातारा लोकसभा मतदारसंघानंतर आता दुसरा एक लोकसभा मतदारसंघ आहे जिथं उमेदवारानं स्वतः मागणी केली आहे की मला भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे आणि त्यामुळे आता त्यांना परवानगी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मात्र आपली या ठिकाणी जो आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, आपल्याला ही जागा मिळालेली आहे, त्यामुळे इथं जो उमेदवार असेल तो घड्याळ्याच्या चिन्हावरच लढेल अशा पद्धतीची अट ठेवली आहे। प्रवीण परदेशींना देखील ही अट त्यांना घातली होती, मात्र त्यावर ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काल याच अनुषंगानं सागर बंगल्यावर महत्त्वाच्या बैठका पार पडल्या होत्या। या बैठकांसाठी प्रामुख्यानं या ठिकाणचे धाराशिवचे नेते असणारे मंत्री सावंत देखील त्या ठिकाणी आले होते। राणा जगजित सिंह देखील देवेंद्र फडणवीस यांना भेटून गेलेले आहेत। त्यामुळं याबाबत नक्की तोडगा काय निघतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कदाचित आज किंवा उद्या या संदर्भातला निर्णय होईल आणि या ठिकाणाहून उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होताना पाहायला मिळेल। ज्ञानदा, धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।